सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, तरच तुम्ही तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. आज तुमच्या धाकट्या भाऊ बहिणींसोबतच्या नात्यामध्ये गोडवा राहील. कुटुंबामध्ये काही वाद सुरू असतील तर तेही आज संपुष्टामध्ये येतील. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडनं चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुम्ही जे काही काम धैर्यानं पूर्ण कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार जर करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा राहील. आज तुमच्या घरामध्ये एखाद्या शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य अगदी उत्साहानं सहभागी होतील. आज तुम्हाला काही गुप्त स्रोतांकडून पैसे देखील मिळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुम्हाला नवीन घर, वाहन इत्यादी घ्यायचं असेल तर त्यासाठी देखील दिवस चांगला राहील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं सकारात्मक बातम्या ऐकायला मिळू शकतात, जसं की बढती, पगारवाढ. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. आज तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये पूर्ण इमानदारीनं आणि हुशारीनं काम कराल, त्यामुळे बॉस तुमच्यावरती अगदी खुश होईल. नोकरीमध्ये तुम्हाला पगारवाढीसारखी चांगली बातमी देखील ऐकायला मिळू शकते. तसेच आज तुमचा पगार देखील होऊ शकतो. तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. तब्येत बिघडल्यास वैद्यकीय सल्ला तुम्ही जरूर घ्या. सट्टेबाजी किंवा जुगारामध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांनी आज गुंतवणूक करण्यापूर्वी व्यवस्थित विचार करावा, अन्यथा त्यांना आपले पैसे गमवावे लागू शकतात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. आज तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित निकाल मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. व्यापारी वर्गाला आज पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे ते चिंतेमध्ये राहतील. जोडीदारासोबत आज कोणत्याही जुन्या गोष्टींवरती चर्चा करणं तुम्ही टाळा, अन्यथा तुमचा वाद होऊ शकतो. आज विद्यार्थी त्यांच्या अभ्यासासाठी शिक्षकांकडनं सल्ला घेऊ शकतात. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मजेत घालवाल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत फिरायला जाण्याचा विचार करू शकता, मात्र बाहेर जाताना आपले पैसे आणि सामान सांभाळा, ते चोरी होऊ शकतं. आज तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा आणि सुखसोयी पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करू शकता. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांनी अद्याप त्यांच्या जोडीदारांची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी जर ओळख करून दिली नसेल तर आज ते त्यांची ओळख करून देऊ शकतात. सामाजिक कार्याशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार यशस्वी असेल. आज तुमचं मन हे आनंदी असेल, कारण तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. तुम्हाला आज तुमच्या एखाद्या नातेवाईकासाठी पैशांची व्यवस्था देखील करावी लागेल. आज अचानक तुमच्या नातेवाईकांच्या तब्येतीची बातमी ऐकून तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. आज तुम्ही संध्याकाळचा वेळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत भविष्यातील काही योजना बनवण्यामध्ये घालवाल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या भावाचा सल्ला
नक्कीच घ्यावा लागेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप यशस्वी राहील. आज तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, मात्र ही वेळ त्यासाठी योग्य नाही. थोडी वाट तुम्हाला पाहावी लागेल. तुम्हाला आज तुमच्या तब्येतीकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल, अन्यथा भविष्यामध्ये आरोग्याच्या काही समस्या तुमच्यावरती परिणाम करू शकतात. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल, तसेच तुमच्या मनातील भावना त्यांच्यासोबत शेअर कराल. आज प्रेमसंबंधातील लोकांमध्ये एक नवीन एनर्जी राहील. तसेच काही जणांना बाळाची गुड न्यूज देखील मिळू शकते, त्यामुळे ते अगदी खुश राहतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरेल, परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल. आज जोडीदाराची तब्येत पुन्हा बिघडू शकते. विद्यार्थी आज स्पर्धेच्या तयारीमध्ये व्यस्त दिसतील. नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतील. संध्याकाळपर्यंत तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे तुमचा मानसिक ताण हा काही प्रमाणामध्ये कमी होईल. राजकारणातील लोकांना आज काही चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज आर्थिक दृष्टिकोनातून दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. आज जर तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या मुलासाठी FD मध्ये गुंतवायचे असतील, तर तुम्ही ते गुंतवू शकता. भविष्यामध्ये ते पैसे त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील. तुमच्या वडिलांना डोळ्याशी संबंधित काही समस्या असल्यास त्यांना आज त्याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे वैद्यकीय सल्ला तुम्हाला घ्यावा लागेल. परीक्षेमध्ये अपेक्षित निकाल मिळाल्याने विद्यार्थी आज आनंदी राहतील. आज संध्याकाळी एखाद्या मित्रासोबत बाहेर जाण्याचा बेत तुम्ही आखू शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. आज तुम्ही कुठलंही काम करताना चुकीचा निर्णय घेणार नाही किंवा कोणाच्या तरी सांगण्यानं चुकीचं काम करणार नाही, याची काळजी घ्या. अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये पश्चाताप करावा लागू शकतो. आज तुमची प्रगती पाहून तुमच्या शत्रूंनाही तुमचा हेवा वाटेल, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला पुढे जावं लागेल, कारण ते आपापसात भांडत राहतील. तुमच्यावरती कर्ज असेल तर आज तुम्ही ते फेडण्यामध्ये यशस्वी व्हाल. इच्छित लाभ मिळाल्यानंतर आज तुम्हाला आनंद वाटेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही जे काही काम कराल ते पूर्ण आत्मविश्वासानं कराल आणि त्यामध्ये तुम्हाला नक्कीच भरपूर पैसे मिळतील. जर तुम्ही लग्नासाठी इच्छुक असाल तर तुमच्या नातेवाईकांकडनं तुमच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव येईल, मात्र तो स्वीकारण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्या. जोडीदारासोबतच्या नात्यामध्ये आज गोडवा राहील. तुम्हाला आज तुमच्या मुलांकडनं एक निराशाजनक बातमी ऐकू येईल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. जर तुम्ही आज कोणाकडनंही पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर अजिबात कर्ज घेऊ नका, कारण ते फेडणं तुमच्यासाठी कठीण होईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांचं दर्शन घेऊन त्यांना तेल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही जर घर किंवा रिअल इस्टेट खरेदी करण्यासाठी तुमचे पैसे गुंतवले असतील तर त्यासाठी हा काळ चांगला असेल. त्यामुळे विश्वासानं गुंतवणूक करा. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याशी तणाव सुरू असेल तर तोही आज संपेल. आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील एखादी समस्या सोडवण्यासाठी तुमच्या भावाचा सल्ला अवश्य घ्या. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या सासरच्या मंडळींना भेटायला जाऊ शकता. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही या तांब्याच्या भांड्यातून भगवान शिवांना जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.